शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉल्स पांडुरंग अंकुश रावतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवेद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे काही उन्हाळ्याचा जो काही सीझन आहे हा सुरू झालेला आहे व उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपले जे काही शेतकरी बांधव आहे ते आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे पिकं घेतात. मग त्याच्यामध्ये खरबूज, टरबूज, काकडी, खीरा, वांगे, टोमॅटो, मिरची, त्याचबरोबर हे जे काही फळबाग आहेत मग त्याच्यामध्ये डाळिंब, मोसंबी, जे काही पेरू आहे याची जी काही फुलधारणा ही अवस्था सुरू असते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकामध्ये काय होतं, जे काही बरेचसे पीक आहे त्याच्यामध्ये भरगच्च अशी फुलधारणा ही होत नाही. मित्रांनो, जर फुलधारणाच व्यवस्थित झाली नाही तर त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नात मोठा घाटा त्या ठिकाणी येऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकामध्ये जास्त फुलधारणा व्हायसाठी आपण कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे, त्याचबरोबर कोणते ड्रीप ऍप्लिकेशन हे आपल्या पिकामध्ये केले पाहिजे, जेणेकरून आपल्या कोणत्याही पिकामध्ये भरपूर त्या ठिकाणी फुलधारणा होऊन भरपूर सेटिंग होऊन आपल्या पिकाचं आपल्याला विक्रमी उत्पादन हे निघालं पाहिजे. सविस्तर माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा विषय म्हणजे उन्हाळा म्हटलं की त्या ठिकाणी उष्णता ही जास्त आलीच. जर आपल्या पिकाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर व्यवस्थित झालेली असेल तर आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त झाल्यामुळं आपल्या पिकाला उष्णतेचा एवढा काही फटका त्या ठिकाणी बसत नाही. कारण की काय होतं, ज्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त असल्यामुळं आपल्या पिकाची जी काही कळ्या लागण्याची जी काही संख्या आहे ती सावलीत असणार आहे. त्याच्यामुळं आपल्या पिकाला जी काही आपल्या पिकामध्ये फुलगर ही होणार नाही व आपल्या पिकामध्ये फुलधारणा ही जास्त होणार आहे. जर आपल्याला आपल्या कोणत्याही पिकामध्ये आपण मग भेंडी, काकडी, जे काही खरबूज, टरबूज, पेरू, डाळिंब, मोसंबी यामध्ये जर फुलारा व्यवस्थित काढायचे असेल तर सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला व्यवस्थित फवारणी नियोजन करणं. त्याचबरोबर आपल्याला उत्पादन वाढायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे जे काही रोगांवर व किडीवर महत्वाचं नियंत्रण मिळवणं. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे फुलधारणेसाठी व फळधारणेसाठी सर्वात महत्वाचे जे काही अन्नद्रव्य काम करतात ते म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम. जर आपल्या पिकामध्ये सुरुवातीच्या स्टेज पासून जर आपण पोटॅशियम व फॉस्फरस हे जे काही दोन महत्वाचे जे काही अन्नद्रव्य आहे त्यांची पुरवठा जर कमी पडला नाही, आपल्या पिकामध्ये त्यांची कमतरता ही झाली नाही तर त्या ठिकाणी निश्चितच आपल्या पिकामध्ये व्यवस्थित फुलधारणा ही होणार आहे. तर मित्रांनो, हे झालं फुलधारणा वाढायचं. तर मित्रांनो, आपण आपल्या पिकामध्ये फुलधारणा वाढीसाठी कोणत्या कॉम्बिनेशनचा वापर हा केला पाहिजे. सर्वप्रथम आपण फवारणीचा कॉम्बिनेशन बघू आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पिकामध्ये फुलधारणा वाढवण्यासाठी कोणतं ड्रीप ऍप्लिकेशन हे केलं पाहिजे हे बघू. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही चिलिटेड कॅल्शियम आहे ते 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम घ्यायचं आहे. त्याच्यासोबत जे काही बोरॉन आहे ते 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्राम घ्यायचं आहे. त्याच्यासोबत जे काही कीड आपल्या पिकावर जे काही किडी आहे त्या कंट्रोल करण्यासाठी जे काही इमामेक्टिन बेन्झोएट आहे ते 200 लिटर साठी 100 ग्राम घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 6BA हे 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्राम घ्यायचंय. मित्रांनो, ही एकत्र करून आपल्याला आपल्या पीक कोणतंही पीक असो त्याच्यावर फवारणी ही करायची आहे, जेणेकरून आपल्या पिकावरती भरपूर त्या ठिकाणी फुलधारणा ही व्हायला मदत होईल. सर्वात महत्वाचा दुसरा विषय, आपल्या पिकामध्ये जर आपली ही समजा ही अशी स्टेज आहे, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्यवस्थित झालेली आपल्या पिकांची आणि कळी ही निघत आहे व कळी जर निघत नसली तरी सुद्धा आपल्या पिकाला आपल्याला बोरॉन देणं हे खूप महत्वाचं आहे. कारण की फॉस्फरस आणि पोटॅशियमच्या बरोबरच जर आपण आपल्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता झाली तर त्या ठिकाणी फ्लावरिंग यायला अवघड जातं. त्याच्यामुळे आपल्याला या फवारणीद्वारे आपण बोरॉन तर देणारच आहोत, त्याचबरोबर आपल्याला बोरॉनचा ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी वापर हा करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही झाली पहिली फवारणी. आपल्या पिकामध्ये आपल्याला लागवडीनंतर जेव्हा आपली फुलोरा स्टार्ट होईल त्याच्या जवळपास 3 ते 4 दिवस अगोदर किंवा 7 ते 8 दिवस अगोदर आपल्याला आपल्या पिकामध्ये जे काही दोन जे काही घटक आहेत त्यांची फवारणी ही करायची. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, जे काही राजनंदिनी आहे राजनंदिनी आणि ज्याच्यासोबत जे काही नारळ पाणी आहे नारळ पाण्याची फवारणी राजनंदिनी 2 ml प्रति लिटर आणि 5 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून नारळ पाण्याची त्या ठिकाणी फवारणी ही करायची आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये आपल्याला भरपूर त्या ठिकाणी
कळी निघायला, फुलोरा अवस्था निघायला सुरुवात ही होईल. तर मित्रांनो, ही झाली फवारणी. दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये आपल्याला भरपूर फ्लावरिंग निघण्यासाठी कोणतं ड्रिप ऍप्लिकेशन हे केलं पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या पिकामध्ये जे काही बोरान आहे ते 1 किलो प्रति एकर साठी वापरायचं आहे. त्याच्यासोबत जे काही गुळ आहे ते 2 किलो प्रति एकर साठी वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत जे काही फेरस सल्फेट आहे हे 5 किलो प्रति एकर साठी वापरून आपल्या पिकामध्ये ड्रीपद्वारे हे चालवायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची कमी दूर होऊन आपल्या पिकामध्ये भरपूर त्या ठिकाणी फुलोरा निघायला मदत होईल. मित्रांनो, हे झालं पहिलं ड्रिप ऍप्लिकेशन. दुसरं ड्रिप ऍप्लिकेशन आहे ते आपल्याला जे काही 6-45-6 हा जो काही खताचा ग्रेड आहे याचा आपल्या पिकामध्ये वापर हा करायचा आहे, जेणेकरून भरपूर त्या ठिकाणी फुलधारणा व्हायला ही मदत होईल. तर मित्रांनो, हे आपण आपल्याला जर शक्य असेल तर शक्यतो आपल्या पिकांना जे काही उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शक्यतो 12 ते 1 च्या दरम्यान जे काही पाणी देणं हे 100% टाळा. तर मित्रांनो, त्याचबरोबर आपण आपल्या पिकामध्ये जी काही फवारणी ही करणार आहे ही आपण आपल्या पिकामध्ये 5च्या नंतर फवारणी ही करा, जेणेकरून पिकाला जो काही स्ट्रेस, उन्हामुळे जो काही स्ट्रेस बसणार आहे तो बसणार नाही. व जर आपण आपल्या पिकामध्ये उन्हात जर फवारणी केली तर त्या ठिकाणी स्कॉर्चिंग यायची शक्यता ही जास्त असते. त्याच्यामुळे मित्रांनो, व्यवस्थित नियोजन करा, व्यवस्थित फवारणी करा व आपल्या पिकाचं भरपूर त्या ठिकाणी उत्पन्न हे नक्कीच घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवरती शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.